दो प्रकार के कानून अगर आएंगे तो इन लोगों में जन जागृति कैसे हो, ये इस मतलब इस दलदल से बाहर कैसे निकलेंगे। तो इनको निकालने का संघर्ष ही ये नाटक की देन है। ये नाटक यही बात रखता है कि यहाँ से निकलकर हमको अभी नई सोच, नई दुनिया और नए काम को हमने अपने हाथ में लेना चाहिए। और धर्म और जात ने जो हमको इसी गटर के नाली में रहने के लिए मजबूर किया है, इस गटर को अब पूरी तरीके से बंद करना होगा और एक नया संघर्ष खड़ा करके नई राह इस समाज ने पकडणी चाहिए, ऐसा मुझे लगता है। धन्यवाद। गेल्या 3 वर्षापासून बहुजन रंगभूमी नागपूरने गटार या नावाचं एक नाटक लिहून त्या नाटकाचे प्रयोग संपूर्ण देशामध्ये सातत्याने रुजवलेले आहे। एक सामाजिक प्रश्न जो आजही जो एक असा समाज आहे, जो समाज आजही गटारीत काम करतो आणि त्याला सर्वसामान्यांसारखं जीवन जगता येत नाही किंवा त्याला त्या पद्धतीनं त्याचे मार्ग सापडत नाही किंवा व्यवस्थेच्या माध्यमातून त्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी रीतसर कुठले कार्यक्रम या देशामध्ये आखले जात नाही। अशा अवस्थेमध्ये आम्ही नाटकाच्या माध्यमातून म्हणजे भारतीय रंगभूमीवर पहिल्यांदा या विषयाचं नाटक मी लिहून त्याचं प्रेझेंटेशन आम्ही भारतभर करतो आहे, हिंदी, इंग्रजी आणि मराठीमध्ये। अशा गटार नावाच्या नाटकाला एक ऐतिहासिक स्वरूपामध्ये चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळालेला आहे। 96 पुरस्कार या नाटकाला आतापर्यंत भारतीय रंगभूमीवर गटार नाटकाला मिळालेले आहेत आणि त्याचा 100वा प्रयोग आम्ही 100 आणि 101वा प्रयोग शिवाजी नाट्य मंदिर दादर मुंबईला करतो आहोत आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते आणि ॲक्टिव्हिस्ट माननीय अमोल पालेकर सर त्या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे ऑक्टोबरच्या शेवटी नागपूरला या नाटकाचा 103वा प्रयोग सुरेश भट हॉलमध्ये होतो आहे। त्यावेळेला नागराज मंजुळे सुद्धा या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित राहणार आहे आणि असे एकूण मुंबई, नागपूर, पुणे आणि दिल्ली अशा 4 मोठ्या शहरांमध्ये या विषयावरच्या नाटकांचे 10 प्रयोग परत होणार आहेत। तर मला आपल्याला विनंती करायची आहे या माध्यमातून की विदर्भाच्या रंगभूमीतनं, विदर्भाच्या मातीतनं जी कला उभी झालेली आहे, जी चळवळीची कला जी जिवंत उभी झालेली आहे, त्या मातीतली कला, त्या मातीतलं कल्चर आपण संपूर्ण देशामध्ये या नाटकाच्या माध्यमातून पसरवण्याचं काम करतो आहोत आणि हे जे सर्व कलावंत आहेत हे या गटार नाटकामध्ये यांनी भूमिका केलेल्या आहे आणि 100वा प्रयोग म्हणजे विदर्भाच्या रंगभूमीवरचा हा एक मोठा इतिहास आहे, हे मला आवर्जून इथे अभिमानाने सांगावंसं वाटतं। तर तुम्ही नेहमीच बहुजन रंगभूमीला वर्तमानपत्रच्या माध्यमातून आम्हाला सहयोग करत आलेले आहेत आणि अनेकदा चांगल्या बातम्या आपल्या न्यूजपेपरच्या माध्यमातून आलेल्या आहेत आणि त्यामुळेच आम्हा कलावंतांना एक चांगलं बळ मिळतं आहे। इथले काही कलावंत जे आता मुंबईला असतात गेल्या 5-6 वर्षापासून, ते सुद्धा 100वा प्रयोग इथे करण्यासाठी तालमीसाठी नागपूरला पोहोचलेले आहेत। तर माझी एक विनंती आहे की या कार्यक्रमाची, या कलाकृतीची दखल जर पेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सहयोग करून जर दिली तर मला असे वाटते की येणारा काळ जो विदर्भात जी एक सांस्कृतिक जी चळवळ आहे, म्हणजे व्यावसायिक नाटक हे वेगळं असतं आणि सामाजिक क्षेत्रात एखादं नाटक इतिहास करणं हे आजच्या घडीला तरी आम्हाला अवघड दिसतं आहे। कारण पैशांच्या रूपात नाटक करणं, व्यावसायिकीकरण करून त्याचे प्रयोग
बहुतेक प्रमाणात होतात, परंतु एक चळवळ म्हणून आणि त्या चळवळीचं नाटक जर यशस्वी होते आहे तर ही विदर्भाच्या रंगभूमीसाठी, एकूणच सांस्कृतिक चळवळीसाठी ही ऐतिहासिक बाब आहे असं मला वाटतं. धर्म या सगळ्यांना नाकारून जेव्हा एक चळवळीचं नाटक उभं होतं आणि हे पुरस्कार मिळवतं, ही चळवळीची, या नाटकाची ताकद आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण अनेकदा स्पर्धांमध्ये जेव्हा या नाटकाचे प्रयोग होतात तेव्हा या नाटकाला डावललं जातं. म्हणजे मी आज जे प्रेस कॉन्फरन्स इथे घेतो आहे, मला असं वाटतं आज 500 पुरस्कार या नाटकाला मिळाले असते, परंतु बहुजन रंगभूमी आणि गटार या शीर्षकाखाली आम्ही करत असल्यामुळे किंवा आमचे आडनावं सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप अडचणी येतात, परंतु आम्हाला त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे. आमच्यासाठी आमचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत रुजवणे, इथला शेवटचा माणूस जो आहे तो शेवटच्या माणसाचे प्रश्न आम्ही आमच्या कलाकृतीच्या माध्यमातून पोहोचवणं ही आमची मोठी जबाबदारी आहे. आणि आता माझे एकूण 75च्या जवळपास मी नाटकं लिहिलेली आहे. म्हणजे बालनाट्य असो, नाटक असो, लोकनाटक असो, एकांकिका असो, अशा विविध याच्या साच्यांमध्ये मी नाटकं लिहिलेले आहे आणि प्रत्येक नाटकांचे प्रयोग सुद्धा आम्ही करतोय. कोणी आमच्याकडे कोणी प्रोड्युसर किंवा असं विदर्भातही हे नाही आहे की कोणी पैसा वगैरे देतो किंवा मदत करतो. तर हे आम्हाला फक्त स्वतंत्रपणे आमच्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या बळावरती हे करावं लागतं. तर हे जे आहे, मला असं वाटतं हे जर पत्रकारांनी समजून घेतलं, ही गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवली, तर हे जे कलावंत वर्षभर ही जे मुवमेंट चालवतात, या मुवमेंटच्या माध्यमातून मला असं वाटतं यांच्यासाठी एक चांगले दिवस येतील. आणि निश्चितपणे आज आम्ही 100वा प्रयोग करतो, येणाऱ्या दिवसात आम्ही 1000वा प्रयोग सुद्धा या नाटकाचा इथे करू, जर आपण सर्वांनी सहयोग केला तर. सांग ना. आशिष दुर्गे. आशिष दुर्गे. मी श्रेयश अतकर आणि मी या नाटकात मुख्य रवीची भूमिका करतोय, म्हणजे जो नाटकाचा नायक आहे या नाटकातला. वीरेंद्र गणवीर यांच्या 96 पुरस्कार प्राप्त गटार नाटकाचा 100वा शतक महोत्सव ऐतिहासिक प्रयोग सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांच्या विशेष उपस्थितीत दिनांक 5 ऑक्टोबर 2024 शनिवार व दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता बहुजन रंगभूमी नागपूर निर्मित व प्रस्तुत शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे आयोजित केला आहे. यानंतर नागपूर, पुणे आणि दिल्ली शहरात एकूण 10 प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. जाणून घेऊ या बहुजन रंगभूमीचे कार्य व संकल्प. 14 एप्रिल 90 रोजी दक्षिण नागपूर येथून संस्थेची स्थापना करण्यात आली. 35 वर्षांपासून आमची संस्था निष्ठेने कार्य करीत आहे. संस्थेने आजवर विदर्भ, महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक प्रांतातून सुमारे 75च्या जवळपास एकांकिका, नाटक, बालनाट्ये, महानाटक सादर केलेली आहेत. आमच्या नाट्य चळवळीचा उद्देश समाज परिवर्तन हाच आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जीवनमूल्यांचा पुरस्कार करणे. या देशातील बहुजन समाजाला परिवर्तनाशी जोडणे, बाल आणि युवा कलावंतांना इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंतची सर्व दारे उघडून देण्याचा प्रयत्न करणे हे आमच्या रंगभूमीचे ध्येय आहे. फुले, आंबेडकरांना अभिप्रेत समाज परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हावी, तिला नवी विज्ञान शक्ती प्राप्त व्हावी असा आमच्या रंगभूमीचा ध्येयवाद आहे. रंगकर्मी म्हणून भते अश्वघोष यांचे बुद्धचरितम, ज्योतिबा फुल्यांचे तृतीय रत्न हे नाटक, अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्ये, लोककलावंत आणि मराठीतील परिवर्तनवादी नाट्य विश्व यांची प्रेरणा पाठीशी आहे. या कार्यक्रमाच्या अपेक्षित यशासाठी बहुजन रंगभूमीचे वीरेंद्र गणवीर, डॉक्टर सुरेंद्र वानखेडे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक डॉक्टर योगेश सोमन, प्रेमानंद गजबी, अरुण कदम, श्रेयश अतकर, आशिष दुर्गे, अस्मिता पाटील, रोहित वानखेडे, ऋषिल ढोबळे इत्यादि कार्यकर्ते कलावंत परिश्रम घेत आहेत. अभी आप देख रहे थे एवरी टाइम न्यूज नेटवर्क प्रेजेंट ईटी न्यूज चैनल. अभी आपने देखी बहुजन रंगभूमि की संघर्ष गाथा. वीरेंद्र गणवीर लिखित गटार नाटक को 96 पुरस्कार मिल चुके हैं.
इस नाटक की कुछ झलकियां भी हमने आपको दिखाई जो दिल को छू लेती है। हमारा चैनल सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक तथा अपराध जगत की सनसनीखेज ताज़ी खबरें दिखाता है। हम यह चाहते हैं कि इसी तरह की खबरें आप तक बिना दिक्कत पहुंच जाएं। इसलिए आप हमारे ईटी न्यूज़ चैनल को लाइक, कमेंट और सब्सक्राइब करें। अगली खबर हम आपके पास जल्दी लेकर आएंगे। साथियों, धन्यवाद।